इगतपुरीमध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलेला आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। दारणा धरणातून 10,538 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दारणा धरण परिसरातून या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी विकास काजळे आपल्याला आणखी तपशील देतील। गेल्या 48 तासांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये जर बघितलं तर आता सध्या आपण दारणा धरण क्षेत्र परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा जो परिणाम आहे तो या धरणावरती बघायला मिळत आहे। जवळपास 91% पेक्षा हे धरण भरलेलं आहे आणि काल 10,587 क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचं जे रौद्र रूप आहे ते बघायला मिळत आहे आणि या ठिकाणाहून पाण्याचा जो काही विसर्ग आहे तो देखील तुम्ही पाहू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आपत्ती प्रशासन विभाग असेल, त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन असेल, सर्वच स्तरातून इगतपुरीतील नागरिकांना आणि नदीकाठच्या जे काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या देखील नुकसानीचे जे काही पंचनामे होतील त्यानुसार प्रत्येकाला मदत जाहीर करावी असं आवाहन शेतकऱ्यांकडून देखील करण्यात येत आहे। इगतपुरी तालुक्यातील परिस्थिती जर बघितली तर अजूनही इगतपुरी तालुक्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। पुढारी न्यूज साठी विकास काजळे, दारणा डॅम, इगतपुरी।